चला विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहे क्वेश्चन फॉर 1 मार्क. 1 मार्क साठी जे क्वेश्चन येतात मॅथ्स पार्ट 1 स्टँडर्ड 10. तर तुम्हाला पहिला जो चॅप्टर आहे मॅथ्स पार्ट 1 मधला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, त्याच्यावर आधारित हे 1 मार्कचे क्वेश्चन आहेत. चला बघूया. क्वेश्चन दिलाय तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता हे काही डिटर्मिनंट दिलेले त्याची व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन बघूयात आपण. 4, 2 आणि 3, 7. तर यांची व्हॅल्यू काढताना काय करायचे तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 ने 7 ला, 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आणि त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. मग मी इथं लिहिला 4 into 7 minus 3 into 2 is equal 4 7 जा 28 मायनस हे मायनस साइन 3 2 जा 6. आता 28 मधनं 6 मायनस झाले, किती राहिले 22. हे झालं त्याचं व्हॅल्यू. सेकंड नंबरचं बघा काय सांगितलंय, -1 2 7 आणि 4. सेम पद्धतीने जायचंय आपल्याला. 1 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन, -1 into 4 हे मधला साइन आपलं जे ठरलंय ते, आणि 7 into 2 इज इक्वल 4 1 जा 4. आता याला एकाला मायनस आहे म्हणून येणाऱ्या आन्सरला पण मायनसचं साइन येणार. इथं जे मायनस आहे ते मायनस देणार आपण. इथं आतमध्ये जर एखाद्याला मायनस साइन असेल तर ते मायनस मायनस प्लस झालं असतं, पण नाही. 7 2 जा 40. मग आता इथं मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. 14 आणि 4 किती झाले 18. आता आपला रूल काय आहे की मायनस मायनस प्लस, बट साइन ऑफ मायनस. मग इथं मायनसचं साइन आपल्याला द्यायचं आहे आन्सर. 3 नंबरचा क्वेश्चन बघा. आता हे थोडं आणखी ट्विस्ट दिले तुम्हाला. याच्यामध्ये ट्विस्ट काय की फ्रॅक्शन मध्ये दिले, पण फ्रॅक्शन संख्या बघून गोंधळून जायचं नाही. उलट हा क्वेश्चन खूप इझी आहे. चला मग सोडवूया. तर 7/3 मल्टिप्लाय 2 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे सेम ठरल्याप्रमाणे, या फ्रॅक्शन या फ्रॅक्शन, आणि 5/3 ने 3/2 मायनस 5/3 into 3/2. ठीक आहे. आता सेम जेव्हा फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन असतात तेव्हा समोरासमोरचे जे डिजिट असतात, न्यूमरेटरचं न्यूमरेटर सोबत, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर सोबत आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. मग 7 1 जा 7 अपॉन 3 2 जा 6. हे मायनस साइन दिलं आपण. 5 3 जा 15 अपॉन 3 2 जा 6. आता बघा इथं दोन्ही डिनॉमिनेटर सेम आलेत. मग वरच्या डिजिटचं काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. मग सबट्रॅक्शन करताना 7 मधनं 15 तर मायनस होत नाही. मग 15 मधनं 7 मायनस केले तर आन्सर काय येणार, -8 अपॉन 6. आता 8 आणि 6 हे दोन्ही डिव्हिजन होतंय बघा, 2च्या टेबल मध्ये येतंय. जर डिव्हिजन होत असेल तर करायचं. मग आपण याला डिव्हिजन करूया. 2 3 जा 6 2 4 जा 8. मग आन्सर आलं -4/3. आता हे फायनल आन्सर आहे. तर अशा प्रकारे बघा 1 मार्क साठी येणारे तुम्हाला हे क्वेश्चन आहेत.